तुमचं YouTube चॅनलचं सांगणार होतो मी. अच्छा हा, ते मॅमनी मला सांगितलंय की एक जे आपलं ऍप्लिकेशन आहे ना त्याच्यावरती ते सगळं हे कर, आता लगेच पब्लिश नको करू म्हणून कुठे बाहेर याच्यावरती. सो तो मॅम ते सांगणार आहेत की ऍक्सेस कसा घ्यायचा आहे. तुमचं प्रायव्हेट ठेवा ना मॅम, त्याला मॅमला म्हणजे ते व्हिडिओज असतात ना प्रायव्हेट करता येतात तर. पण आता सध्या मी इथं काम करते ना, मी असं नाही करू शकत. ते अकॅडमीच्या नावाने. ओके चलो. सो काय बघितलं काल मी एक्सरसाइज दिलेलं तुम्हाला. येस मॅम. केला? काय होतं एक्सरसाइज? ते डेट्स सेट करायला लावली होती. 23 सप्टेंबर 2024 केली. येस मॅम. दाखव बरं, शेअर कर, स्क्रीन शेअर करून दाखव काय चेंजेस केलेले आहेत. सगळ्यांनी केली? येस अमोल. आदित्य काय सिंटॅक्स कशी चेंज करणार आहे? sudo space space set हां space कॉलम मध्ये आले. कोणती कशा प्रकारे टाकायची डेट कॉलम मध्ये? 2024 0923 कॉलम झाली का, चेंज झाली का? ठीक आहे चलो. अजून काय सांगितलं तुम्हाला? अजून काय सांगितलेलं? कॅलेंडरचे 3 फ्लॅग्स ऑफ कॅलेंडर. ओके केलं. चलो. सो स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. सो आज आपण ऍक्च्युली डिरेक्टरी स्ट्रक्चर बघणार आहोत की डिरेक्टरी स्ट्रक्चर कसं असतं, काय असतं. ओके, इकडे लक्ष द्या. ठीक आहे. डिरेक्टरी स्ट्रक्चर. सो आपली डिरेक्टरी कुठून स्टार्ट होते रे? स्लॅश म्हणजे काय तुमची? मेन किंवा रूट डिरेक्टरी म्हटलं जातं ते. ओके. त्यानंतर स्लॅशच्या आत ज्या पण काही डिरेक्टरीज असणार आहेत त्या काय असणार आहेत? स्लॅशच्या आत असणार आहेत, राईट. सो लेट्स सपोज आपण घेऊयात की स्लॅश रूट डिरेक्टरी. स्लॅश रूट डिरेक्टरी म्हणजे काय? रूटची होम डिरेक्टरी. यूज स्पेसिफिक वर्ड. रूटची होम डिरेक्टरी. स्लॅश होम म्हणजे काय असणार आहे? स्लॅश होम स्लॅश होम डिरेक्टरी फॉर लोकल युजर्सची होम डिरेक्टरी. लोकल युजरची होम डिरेक्टरी. स्लॅश होम असते का लोकलची होम डिरेक्टरी? स्लॅश होमच्या आत काय असणार आहे तुमचं? स्लॅश युजर नेम, राईट. जो काही युजर असेल त्याचे युजर नेम असणार आहे. त्यानंतर काय असणार आहे युजर नेमच्या? ओके. सो लेट्स सपोज की यांनी एखादी फाईल क्रिएट केलेली आहे स्लॅश युजर नेमच्या आत, समजा स्लॅश डेटा डिरेक्टरी. ओके. स्लॅश डेटा डिरेक्टरीच्या आत स्लॅश डेटा 1 डिरेक्टरी आहे. डेटा 1 डिरेक्टरीच्या आत आहे डेटा 1 डिरेक्टरी आहे. डेटा 1 डिरेक्टरीच्या डेटा 2 डिरेक्टरी. ओके. आता व्यवस्थित लक्ष द्या. आपण डिरेक्टरी स्ट्रक्चर ऍक्च्युली कसं असणार आहे, ठीक आहे. जर मला एका डिरेक्टरी मधून दुसऱ्या डिरेक्टरी मध्ये जायचं आहे तर मी कोणती कमांड यूज करणार आहे? सीडी. देयर इज वन कमांड सीडी, चेंज डिरेक्टरी. एका डिरेक्टरी मधून दुसऱ्या डिरेक्टरी मध्ये जायचं आहे. लेट्स सपोज सध्या मी आता कुठे आहे? इथे आहे. ओके. स्लॅश मध्ये. स्लॅश म्हणजे काय? मेन डिरेक्टरी मध्ये आहे. आता मेन डिरेक्टरी मधून जर मला काय करायचं आहे? स्लॅश होम डिरेक्टरी मध्ये जायचं आहे, त्याच्या खालच्या डिरेक्टरी मध्ये जायचं आहे. एक डिरेक्टरी डाऊन, एक डिरेक्टरी डाऊन जायचं आहे मला. मी काय करणार? सीडी आणि कशाच्या आत मला आत जायचं रे? स्लॅशच्या आत जायचं आहे, राईट. सो ऑलरेडी मी स्लॅश मध्ये आहे, तर मी फक्त काय करणार? सीडी होम. ओके. सीडी होम. मी कुठे आहे कसं बघणार? पीडब्ल्यूडी नी बघणार आहे. ओके. सीडीच्या आत गेले मी कुठे जाणार आहे? होम पर्यंत जाणार आहे. आता मला होम मधून युजर नेमला जायचं आहे. कसं जाणार मी? सीडी युजर नेम, राईट. आपण एक युजर नेम घेऊच आहे, राम. सीडी राम. आता मला काय करायचंय? राम मधून डेटा डिरेक्टरीला जायचंय. कसं जाणार ते? कसं जाणार? सीडी डेटा डिरेक्टरी. ओके. आता मला काय करायचंय? डेटा मधून डेटा 1 ला जायचंय. काय करणार?
cd डेटा 1 डेटा 1 टू डेटा 2 कसं करणार cd डेटा 2. आपण आता 1 बाय 1 आलो, एक डिरेक्टरी डाऊन आलेलो आहे. आता आपण अप जाऊयात. ठीक आहे. आता मग मी सध्या कुठे आहे रे, इथे आहे, डेटा 2 डिरेक्टरीला आहे. आता डेटा 2 डिरेक्टरी पासून मला कुठे जायचंय, डेटा 1 डिरेक्टरीला जायचंय. कसं जाणार मग आपण, cd डॉट डॉट, एक डॉट काय प्रेझेंट करणार आहे रे, एक डॉट रिप्रेझेंट करणार आहे तुमची प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी सध्याची. डॉट काय रिप्रेझेंट करणार आहे, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. आपल्याला प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी सोडून एक डिरेक्टरी अप जायचं आहे, सो आपण सेकंड डॉट दिला. ओके. सीडी ला आपण काय सांगतोय, सीडी काय कर, मी आता डॉट मध्ये आहे, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी मध्ये आहे, मला तू एक डिरेक्टरी अप ने, cd डॉट डॉट. ओके. डॉट म्हणजे प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. ओके. मी इथे कुठेतरी लिहिते, डॉट म्हणजे काय असणार आहे रे, pwd प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. आपण एक डिरेक्टरी अप केलो, डेटा 1 टू आता डेटाला जायचं आहे. कसं काय करणार आपण, परत cd डॉट डॉट, राईट, cd डॉट डॉट डेट. आपली प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी काय असणार आहे, डेटा 1 असणार आहे. त्याच्यातून आपण एक गेलो डेटाला गेलो, डेटा मधून मला रामला जायचं आहे, काय करणार cd डॉट डॉट डेटा, cd नाही, डिरेक्टरीचं नाव नाही द्यायचं, फक्त cd डॉट डॉट, दॅट्स इट. डॉट म्हणजे प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी आणि सेकंड डॉट म्हणजे एक डिरेक्टरी अप, सेकंड डॉट म्हणजे एक डिरेक्टरी अप. ओके. राम मधून आता मला जायचंय होम डिरेक्टरीला, काय करणार cd डॉट डॉट. ओके. इकडे गेले, होम मधून आता मला स्लॅश डिरेक्टरीला जायचंय, कसं जाणार cd डॉट डॉट. ओके. सो आता आपण बघितलं की एक एक डिरेक्टरी आपण डाऊन कसं आलो आणि एक एक डिरेक्टरी आपण अप कसं गेलो. आता आपण बघूया, आता मला काय करायचंय, मला आता एक एक डिरेक्टरी यायचं नाहीये. मला आता डिरेक्ट समजा मी आता लेट सपोज की ओके, सो लेट सपोज मी आता इथे आहे मेन डिरेक्टरी मध्ये. मेन डिरेक्टरी म्हणजे रूट डिरेक्टरी किंवा मेन डिरेक्टरी म्हटलं जातं तिला. ठीक आहे. रूट डिरेक्टरी आणि रूटची होम डिरेक्टरी, दीज टू आर डिफरंट डिरेक्टरीज. रूट डिरेक्टरी म्हणजे सगळ्यात वरची डिरेक्टरी स्लॅश, आणि रूटची होम डिरेक्टरी म्हणजे स्लॅश रूट डिरेक्टरी. ओके. आता समजा मला या स्लॅश मधून, मी आता सध्या इथं आहे आणि डिरेक्ट मला कुठे यायचं रे, डेटा डिरेक्टरीला यायचंय. मला डिरेक्ट कुठे यायचंय, डेटा डिरेक्टरीला यायचंय. सो मी काय करणार, cd, आता मला कम्प्लीट पाथ द्यावा लागणार आहे. ठीक आहे. cd ला आपण सांगतो आता सध्या कुठे आहे रे, आपण स्लॅश मध्ये आहे. cd ला काय सांगतोय, तू कुठे जा, आधी होम मध्ये जा. ओके. होम मधून परत कुठे जा, राम मध्ये जा. होम नंतर तुम्हाला स्लॅश द्यावी लागणार आहे. स्लॅश म्हणजे काय, डबल क्लिक. तुम्ही होम वरती डबल क्लिक केल्याशिवाय तुम्ही राम मध्ये कसं जाणार, तर तुम्ही स्लॅश देता म्हणजे डबल क्लिक करता. ओके. राम नंतर परत तुम्ही काय सांगताय, कुठे जा रे, डेटा मध्ये जा. राईट. आता तुम्ही डेटा डिरेक्टरीला आला, तर तुम्ही फुल पाथ द्यावा लागणार आहे. cd ला तुम्ही सांगताय, तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स द्यावा लागणार आहेत कमांडला. ओके. सो cd ला तुम्ही सांगताय की आधी होम मध्ये जा, होम नंतर तू कशामध्ये जा, राम मध्ये जा, आणि नंतर डेटा मध्ये जा. आता जर मला डिरेक्ट यायचंय, समजा लेट सपोज मला यायचंय डेटा 1 डिरेक्टरी मध्ये, काय करणार आहे आपण सांगा तुम्ही, डेटा 1 मध्ये यायचंय. सांगा बरं, डिरेक्ट मला यायचंय डेटा 1 मध्ये, कसं येणार आपण, मी आता स्लॅश मध्ये आहे, cd स्लॅश नाही करायचं, होम स्लॅश. स्लॅशेस आर रिअली इम्पॉर्टंट, राईट. स्लॅश कधी करणार आहे, तुम्ही क्लिक कधी करणार आहे, त्या डिरेक्टरीच्या आत गेल्यानंतर क्लिक करणार आहे, राईट. सो होम स्लॅश. ओके. होम स्लॅश नंतर राम स्लॅश, देन डेटा स्लॅश, देन डेटा 1, राईट. इथं मग कुठे येणार आहे, आता जर तुम्ही इथे येऊन pwd केलं तर तुम्हाला काय दिसणार आहे, डेटा 1 डिरेक्टरी मध्ये तुम्ही आलेला आहात. ओके. डेटा 1 मधून मला आता मला स्लॅश 1 मधून स्लॅश मधून मला डेटा 2 डिरेक्टरीला जायचंय, काय करणार, डेटा 2 डिरेक्टरीला जायचं, काय करायचं रे, डेटा 2 ला जायचं. मी स्लॅश मध्ये आहे आता आणि डेटा 2 ला जायचं, काय करणार,
ओके राईट, डेटा 2. ओके, सो अशा प्रकारे जर मला एकदम डिरेक्ट यायचं असेल तर मी कसं राहणार आहे, मला पाथ द्यावा लागणार. याला काय म्हणतो, फुल पाथ. म्हणजे आपण सीडीला प्रत्येक वेळी सांगतोय की तू आधी या डिरेक्टरीमध्ये जा, त्यानंतर त्या डिरेक्टरीमध्ये जा, त्यानंतर त्या डिरेक्टरीमध्ये जा. ओके, सो असं आपण फुल पाथ देतोय आणि आपण डिरेक्ट जम्प आउट करायला लागलोय. एक एक जेव्हा तुम्ही फक्त पर्टिक्युलर एक डिरेक्टरी डाऊन देत असेल तर फक्त त्या पुढच्या डिरेक्टरीचं नाव देणार, राईट. कंप्लीट जर तुम्हाला खाली यायचं असेल तर तुम्हाला कंप्लीट पाथ द्यावा लागणार आहे. ओके, ठीक आहे. चलो, आता जर मला आता आपण एक एक अप गेलेलो आहे, आता मला एकदम अप जायचंय. समजा आता मी डेटा 2 डिरेक्टरी मध्ये आहे आणि मला डिरेक्ट 2 डिरेक्टरी अप जायचंय. ओके, 2 डिरेक्टरी अप जायचंय. मी काय करणार, cd डॉट डॉट cd डॉट डॉट केलं, cd डॉट डॉट जर मी फक्त केलं तर मी एक डिरेक्टरी अप जाणार आहे, डेटा 1 ला जाणार आहे. सो मी काय करणार, cd डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट. ओके, cd डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट म्हणजे ते काय करणार आहे, cd आधी डेटा 1 डिरेक्टरीला जाणार आहे आणि नंतर डेटा डिरेक्टरीला जाणार आहे. ओके, हेच जर मला आता मी डेटा 2 डिरेक्टरी मध्ये आहे आणि डिरेक्ट मला 3 डिरेक्टरीज अप जायचं आहे. ओके, मला 3 डिरेक्टरीज अप जायचं आहे. आता मी डेटा 2 डिरेक्टरी मध्ये आहे, डेटा 2 डिरेक्टरी मध्ये आहे आणि मला कुठे जायचं आहे रे, राम डिरेक्टरीला जायचं आहे. 3 डिरेक्टरीज अप जायचं आहे. सो तुम्ही लक्षात ठेवा, 2 डॉट म्हणजे 1 डिरेक्टरी अप, 4 डॉट म्हणजे 2 डिरेक्टरी अप, 6 डॉट म्हणजे 3 डिरेक्टरी अप. सो तुम्ही असं लक्षात ठेवा. ठीक आहे, मी तो कुठेतरी लिहून ठेवते. ओके, cd अप, अप म्हणजे काय रे, वरती जाणं. 2 डॉट म्हणजे 1 डिरेक्टरी अप, राईट. 2 डॉट म्हणजे 2 डिरेक्टरी अप. सो असं तुम्ही लक्षात ठेवा. डॉट काय रिप्रेझेंट करणार आहे, डॉट pwd, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. 3 डॉट म्हणजे काय झालं रे, सॉरी, 3 डॉट म्हणजे काय झालं तुम्ही, 3 डिरेक्टरी अप. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही एक एक डिरेक्टरी अप जाणार आहे. जर डिरेक्ट जायचं असेल, आता मला डेटा 2 मधून डिरेक्ट होमला जायचंय, काय करणार सांगा, डेटा 2 मधून डिरेक्टली मला होमला जायचंय, काय करणार आहे, cd येस. मला किती डिरेक्टरीज अप जायचं मोजा ना, 1 2 3 4. सो 4 म्हणजे काय, 8 डॉट दिले पाहिजेत मला. म्हणजे cd डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट, राईट. सो 4 वेळा मी करणार आहे. सो कुठे जाणार आहे रे, 4 डिरेक्टरी अप. किंवा रॅदर दॅन स्लॅश होम म्हणजे काय रे, लोकल युजरची होम डिरेक्टरी आहे. ज्या युजरनी तुम्ही लॉग इन झालेला आहे आणि जर तुम्हाला डिरेक्ट तुमच्या होम डिरेक्टरीला जायचं असेल, रूटनी लॉग इन झालं असेल तर स्लॅश रूटला जाणार आहे, युजरनी लॉग इन झालं असेल तर स्लॅश होम स्लॅश युजर नेम डिरेक्टरीला जाणार आहे. काय करणार तुम्ही, जस्ट cd केलं तर तुम्ही होम डिरेक्टरीला जाणार आहे. ओके, ज्या युजरनी लॉग इन झालं आहे त्याच्या होम डिरेक्टरीला जाणार आहे. दॅट्स इट. ओके, ठीक आहे. सो तुम्हाला कळाले का डॉट डॉट कसे असतात आणि cd आपण हे कसं करणार आहे. ठीक आहे, सो आता आपण प्रॅक्टिकली बघूया. ओके, चलो. आता तुम्ही सांगायचं मला, हा प्रत्येकाला विचारणार. साक्षी चालू झालं, नाही झालं, दिसते का रे. ओके, चलो. सो सध्या मी कुठे आहे, मेन डायरेक्टरी, मेन डायरेक्टरी का रूट डायरेक्टरी का होम डायरेक्टरी, रूट डिरेक्टरी. नक्की मग ती रूट डिरेक्टरी असते का, होम डिरेक्टरी ऑफ रूट युजर असं म्हणा. 2 डिरेक्टरी डिफरंट आहे. तुमची रूट डिरेक्टरी म्हणजे मेन डिरेक्टरी स्लॅश वाली. ओके, आणि ही काय आहे, होम डिरेक्टरी ऑफ दी रूट युजर. टिल्ड साइन म्हणजे होम डिरेक्टरी असणार आहे. जेव्हा तुम्ही टिल्ड साइन बघाल तेव्हा म्हणायचं होम डिरेक्टरी आणि फक्त पाठीमागे जाऊन बघायचं की युजर कोणता आहे. इकडे तुमचा युजर असणार आहे ना, कोणत्या युजरनी लॉग इन झालाय तो. सो होम डिरेक्टरी ऑफ रूट युजर, टिल्ड साइन म्हणजे होम डिरेक्टरी.
युजर एकदा बघायचा, होम डिरेक्टरी ऑफ दी रूट युजर. आणि याच्यामधून तुम्हाला हॅश आणि डॉलर वरून कळणार आहे की कोणता युजर असणार आहे. डॉलर म्हणजे लोकल युजर, हॅश म्हणजे रूट युजर. कशी बघणार तरी पण मी डिरेक्टरी कोणत्या डिरेक्टरी मध्ये आहे पीडब्ल्यूडी, राईट? पीडब्ल्यूडी ने बघणार आहे. आता मला सगळ्या या डिरेक्टरी मध्ये कोणकोणत्या फाईल्स आणि डिरेक्टरीज आहेत त्या लिस्ट आउट करायच्या. कशा करणार? ls. मला आता सगळ्या फाईल्स लिस्ट आउट करायच्या, सगळ्या. ls-a. -a म्हणजे काय रे? ऑल. ओके, ऑल. सो त्याच्यामध्ये डॉट ज्या रिप्रेझेंट आहेत त्या काय आहेत रे? हिडन फाईल्स आहेत. ओके, आता ls चे आपण थोडेसे बाकीचे पण ऑप्शन्स बघूया. केले काय आपण एक्सप्लोर ls ऑप्शन? ओके, ठीक आहे. सो ls-l काय करणार आहे? लक्ष द्या, लॉंग लिस्टिंग करणार आहे. सो लॉंग लिस्टिंग म्हणजे काय की कोणती फाईल, ठीक आहे, कोणत्या फाईल आणि कोणत्या डिरेक्टरीज या कधी क्रिएट केलेल्या आहेत, त्यांचा ओनर कोण आहे, त्या कोणत्या ग्रुप मधून बिलॉंग करतात आणि प्रत्येक फाईलसाठी कोणकोणत्या परमिशन्स आहेत, या आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत युजर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. आता जस्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा, ls-l काय करणार आहे? लॉंग लिस्टिंग करणार आहे एखाद्या फाईल बद्दल, एखाद्या डिरेक्टरी बद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन, राईट? की त्या फाईलला कोणकोणत्या परमिशन्स आहेत, रीड राईट आहेत की एक्झिक्यूट आहेत, या सगळ्या परमिशन्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता ls-ltr काय करणार आहे रे? जे मी लेटेस्ट फाईल किंवा डिरेक्टरी जी क्रिएट केलेली आहे, लेटेस्ट, ती सगळ्यात शेवटी पॉपअप करणार आहे. कारण जनरली जेव्हा तुम्ही ls करते तेव्हा ते अल्फा न्यूमेरिक घेतं बघा, अल्फाबेटिकल, DDD, AA. सो अल्फाबेटिकली अरेंज करणार आहे. पण जर तुम्हाला बघायची आता रिसेंट मी कोणती फाईल क्रिएट केलेली आहे, तर तुम्ही काय करणार? ls-ltr. सो तो टायमिंग नुसार लावणार आहे. जो तुम्ही रिसेंट टायमिंगला जी फाईल क्रिएट केलेली आहे ती सगळ्यात शेवटी पॉपअप होणार आहे. ओके, सो रिसेंट फाईल बघायची असेल तर ls-ltr. याच्यानंतर आज कोणता वार आहे रे? ट्यूजडे आहे ना? सो या मंडे, सॅटर्डे, ठीक आहे, सॅटर्डे पर्यंत तुमचं फर्स्ट टॉपिक कम्प्लीट होतोय. ठीक आहे, फर्स्ट टॉपिक वरती तुमची नेक्स्ट ट्यूजडेला टेस्ट राहणार आहे. आजच सांगते मी तुम्हाला. टास्क एक्झिक्युशन टास्क वाली टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये. इथे मी तुम्हाला परफॉर्म करायला सांगणार आहे. ओके, आणि त्यानुसार मी तुमचे मार्क्स इकडे नोट करून ठेवणार आहे. आम्हाला त्या याच्यावरती अपलोड करायचे असतात. प्रत्येकाला 5 क्वेश्चन्स असतील, 5 टास्क असणार आहेत. प्रत्येकाने 5-5 टास्क इथे येऊन परफॉर्म करायचे. ओके, हा असंच असणार आहे, इथेच असणार आहे. सगळ्यांच्या गुगल मीट चालू असणार आहे. प्रत्येकाला मी सांगणार आहे की स्क्रीन शेअर कर किंवा माझ्या स्क्रीनवरती इथे येऊन प्रत्येकानं, कारण स्क्रीन शेअर मध्ये वेळ जाईल ना, सो इथेच येऊन प्रत्येकाला मी टास्क परफॉर्म करायला सांगणार आहे. ओके, चलो. सो तुमची असणार आहे ट्यूजडेला टेस्ट, नेक्स्ट ट्यूजडेला. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे? लॉंग लिस्टिंग. आणि टेस्ट मध्ये जे क्वेश्चन्स असणार आहेत, तुम्हाला फ्लॅग्स रिलेटेड क्वेश्चन विचारले जातील की प्रत्येक फ्लॅग काय करतो. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चन, आणि यू हॅव टू एक्सप्लेन दी टास्क, व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू एक्सप्लेन, व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू डू. ठीक आहे, तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे तो टास्क. ओके, चलो. सो आता काय करणार आहे आपण? ls-ltr काय करतो? ls-ltr क्लिअर काय करणार आहे? वर्क स्पेस. ओके, वर्क स्पेस क्लिअर करणार आहे तुमची. चलो, आता काय करायचं आपल्याला? मी बघते ls करून बघते की कोणकोणत्या डिरेक्टरीज आहेत. डेटा डिरेक्टरी ऑलरेडी क्रिएट केलेली आहे. मला डेटा डिरेक्टरी मध्ये जायचं आहे. कसं जाणार? cd डेटा स्लॅश देणार का पुढे? इथे इथे का नाही देणार रे? कारण की जर मी कुठं आहे आता, एक मिनिट, मी आता कुठं आहे रे? pwd स्लॅश रूटच्या आत आहे मी ऑलरेडी, म्हणजे स्लॅशच्या आत मी ऑलरेडी आहे. आणि जर मी इथे करतेय cd स्लॅश डेटा, म्हणजे आपण काय सांगतोय की cd ला सांगतोय स्लॅश तू आधी रूट डिरेक्टरीला जा, मेन डिरेक्टरी, आणि त्याच्या आत डेटा डिरेक्टरी आहे का बघ. पण स्लॅशच्या आत जर डेटा डिरेक्टरी जर नसेल तर मग ते काय म्हणणार? डिरेक्टरी नॉट फाउंड. जर असेल तर ते जाणार बघ आता बरं, नो सच फाईल ऑर डिरेक्टरी. म्हणजे cd कुठे गेला? आधी स्लॅशच्या गेला, स्लॅशला गेला, स्लॅशच्या आत त्याने बघितलं की डेटा डिरेक्टरी कोणती आहे का? नाहीये, राईट? कारण डेटा डिरेक्टरी कुठे आहे? स्लॅशच्या आत जी रूट डिरेक्टरी आहे त्याच्या आत डेटा डिरेक्टरी आहे, राईट? सो cd तुम्ही ज्या गोष्टी तिला सांगणार आहे तेच परफॉर्म करणार आहे. ओके, चलो. सो त्याच्यामुळे मला काय करावं लागेल? pwd करून मी बघितलं, मी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी स्लॅश रूट आहे. ls केल्यानंतर इथं तुम्हाला डेटा डिरेक्टरी दिसते बघा. ओके, सो डेटा डिरेक्टरी कुठं आहे? डेटा डिरेक्टरी कुठं आहे? स्लॅश रूटच्या आत आहे. आता मला काय करणार आहे?
डेटा, पुढे मी इथं स्लॅश केले तर चालेल पुढे. ओके, एंटर. आता हे बघा बरं, जी फिफ्थ फील्ड आहे ती चेंज झालेली आहे. मग अशी टिल्ड साईन होतं, आता ज्या डिरेक्टरीमध्ये आपण आलेलो आहे त्या डिरेक्टरीचं नाव तिथे आलेलं आहे. कसं चेक करणार कोणत्या डिरेक्टरीमध्ये आलं? PWD. ओके, चलो. आता कोणकोणत्या फाईल्स आहेत कशा चेक करणार आहे? इथे बघा, जेव्हा तुम्ही PWD करणार तेव्हा कम्प्लीट फुल पाथ त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे डेटा डिरेक्टरी कुठे आहे? स्लॅशच्या आत एक रूट नावाची डिरेक्टरी आहे, रूट नावाच्या आत एक डेटा नावाची डिरेक्टरी आहे. ओके, मी या गोष्टी रिपीट करते कारण की दीज आर दी रिअली बेसिक अँड फाउंडेशन ऑफ दी लिनक्स. याच्यावरतीच आपल्याला खूप मोठे मोठे टास्क करायचे पुढे जाऊन. ठीक आहे, सो तुम्हाला CD करता येणं, पुढे जाऊन आता आपण पाथ बघणार आहे. ऍब्सोल्यूट पाथ काय असतो, रिलेटिव्ह पाथ काय असतो, LS कसं करायचं असतं, फाईल्स कशा बघायच्या असतात, या तुम्ही बेसिक फाउंडेशन वरती आता बराचसाच वेळ टाइम स्पेंड करा. तुमच्यासाठी ही पूर्ण नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तुम्ही कधी कमांड लाईनलाच यूज टू नाहीये, तुम्हाला हे अक्षर बघण्यामध्येच तुम्हाला थोडं यूज टू होण्यामध्येच टाइम जाणार आहे. ओके, सो म्हणून मी परत 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 त्या गोष्टी विचारते. चलो, सो आता मी काय करणार आहे, मला कसं बघणार आहे कोणत्या फाईल्स आणि डिरेक्टरीज आहेत त्याच्यामध्ये? LS. कोणत्या फाईल्स आहेत? कोणत्याच नाहीये त्याच्यामध्ये. ओके, सो मी एक डिरेक्टरी क्रिएट करते सो दॅट, आता कशाने करते ते राहू दे, आता आपण mkdir घेणार नाहीये, CD आज फक्त आपण बघणार आहोत. सो data2 नावाची डिरेक्टरी क्रिएट करते. झाली आहे. आता कसं जाणार आहे याच्यात? CD data, आणि आता मला पूर्ण पण लिहायची गरज नाही, मी जस्ट DA केलं आणि टॅब एंटर केलं ना तरी पण ते कम्प्लीट करतं, ऑटो कम्प्लीट करणार आहे. ओके, एंटर करेल. आता मी इकडे क्रिएट करते चलो. सो आता काय झालंय, data3 कसं जाणार data3च्या आत? फास्ट फास्ट बोला, पटपट बोला. CD, देन त्याच्या आत एक क्रिएट आहे data4, कसं जाणार? ओके, चलो. आता कुठे आलोय आपण, कसं बघणार कुठेपर्यंत आलो आपण? PWD. बघा बरं, अख्खा पाथ. सो तुम्हाला जर बघायचं असेल ना की कुठं आहे किंवा काय, तर PWD ने बघायचं, पूर्ण अख्खा पाथ दिलाय. आता मला काय करायचंय, डेटा फाईल मधून आता मला data2 ला जायचंय. बोला, पटपट बोला, पाठीमागे जायचं. आता आपण एक डिरेक्टरी आपण डाऊन डाऊन आलोय, CD डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट. ओके, कसं बघणार? PWD ने data2 मध्ये आलेलो आहे. आता मला data5 मध्ये परत जायचंय डायरेक्ट इथूनच. काय करणार? data5 मध्ये जायचंय. CD data3 data4. ओके, ठीक आहे. कसं बघणार मी कुठे आली आहे? ओके, ठीक आहे. आता मला काय करायचंय, डिरेक्ट होम डिरेक्टरीला जायचंय इथून. बघा बरं कुठे आले मी? होम डिरेक्टरीला. कोणत्या होम डिरेक्टरीला? ज्या युजरनी तुम्ही लॉग इन केले त्या होम डिरेक्टरीला येणार आहे. हेच जर मी लोकल युजरनी लॉग इन केलं असतं तर स्लॅश होम आणि त्या लोकल युजरचं जे नाव आहे, समजा फॉर एक्झाम्पल मी तृप्तीने लॉग इन केलंय, तर मी कुठे येणार आहे? CD केल्यानंतर स्लॅश होम स्लॅश तृप्ती. ओके, सो मी तिथे येणार आहे. आता मला काय करायचंय, आता मला परत data5 ला जायचंय. कसं जाणार? डेटा ओके, आता इथून मला डिरेक्ट मेन डिरेक्टरीला जायचंय, स्लॅश डिरेक्टरीला. 2 वेज आहेत. सांगा बरं आता तुम्ही काय करू शकता लॉजिक यूज करून तुमचं. मला डिरेक्ट जायचंय डॉट 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 डॉट, एवढी यूज नाही करायचं मला. मेन डिरेक्टरीला जायचंय मला. काय करणार मग? ठीक आहे, CD केलं. CD ने मी कुठे जाणार आहे पण मला मेन डिरेक्टरीला जायचंय, स्लॅश डिरेक्टरीला. तो काय करणार? CD स्लॅश. ओके, सो याने पण येणार आहे मी डिरेक्ट. तुम्हाला जर कुठेही जायचंय ना, फक्त त्याचं तुम्ही एक नाव देऊन टाका की CD स्लॅश रूट. ओके, किंवा आयदर तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, आता जर मी परत इकडे गेले, data5 ला आहे मी आता. कुठं झाले? 900च्या फाईलवर डिरेक्टरी. अच्छा, मी का बरं आता इथे का बोललं बरं 900च्या फाईलवर डिरेक्टरी? सांगा बरं. हा, CD ठीक आहे, हॅश कट करते.
स्लॅश रात नाही ना फाईल काय झालं स्लॅश रात फाईल नाही स्लॅश सिम्बॉल आहे इथं ती नाही पण इथूनच मी आता ही जी कमांड फायर केली तर मी डेटा फाईलला का नाही गेले अक्षय डेटा फाईलला आउटसाइड पूर्ण पाथ नाही दिला ना एक्झॅक्टली आपली डेटा डिरेक्टरी आपण काय सांगतो सीडी ला डेटा डिरेक्टरी मध्ये जा आपण काय सांगतोय बघा या कमांड मध्ये मी काय सांगतेय सो कुठे गेला बरं ठीक आहे या कमांड मध्ये हीच कमांड मी फायर केलेली cd डेटा डेटा 2 डेटा 3 डेटा 4 डेटा 5 सो cd ला आपण काय सांगतोय रे डेटा डिरेक्टरी मध्ये जा त्यानंतर डेटा 2 डिरेक्टरी मध्ये जा पण जो cd आता ज्या प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी मध्ये आहे तिथे त्याला डेटा फाईल सापडतच नाहीये ना तर डेटा कुठे आहे फाईल नाही इथं नाहीये सो ती डेटा फाईल कुठे आहे आपण सध्या स्लॅश मध्ये आहोत ठीक आहे डेटा फाईल आहे रूट स्लॅशच्या आत आहे म्हणजे तुम्हाला या पाथ मध्ये जो आपण आता पाथ हा दिलेला आहे सीडीचा त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऍड केलं पाहिजे रूट आणि स्लॅश आणि मग त्याच्या आत मग तुम्ही अख्खा त्याचा जो पाथ आहे तो मेन्शन केला पाहिजे बरोबर सो याच्यामध्ये रूट ऍड होणार ना रे कारण की तुम्ही जी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी आहे त्याच्यामध्ये रूट डिरेक्टरी आहे आणि रूट डिरेक्टरीच्या आत डेटा डिरेक्टरी आहे सो तुम्हाला आधी रूट मेन्शन करावं लागणार सीडीला कसं कळणार की आधी कुठं जायचं सीडीला तुम्हाला थरली गाईड करावं लागणार आहे की तू आधी इथे झाल्यानंतर तुला ती सीडीला डिरेक्टरीच भेटत नाहीये डेटा डिरेक्टरी कारण जी तुम्ही प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी ती स्लॅश डिरेक्टरी आहे रूट डिरेक्टरी मेन डिरेक्टरी आहे तुमची त्याच्यामध्ये त्याला डेटा डिरेक्टरीच भेटत नाहीये मग तो कसा करणार त्याच्यामुळे तो म्हणतो की डिरेक्टरी नॉट फाउंड इथे आलंय बघा नो सच फाईल और डिरेक्टरी त्याला भेटतच नाहीये ती डिरेक्टरी ओके म्हणजे तुम्ही असं करायला लागलाय लेट सपोज ठीक आहे मी हे क्लोज करते म्हणजे तुम्ही काय करताय ओके मी आता होमच्या आत जातीये डेटावरती डबल क्लिक न करता ठीक आहे म्हणजे तुम्ही इथेच आहे म्हणजे तुम्ही अजून इथं बाहेरच आहात आणि तुम्ही म्हणताय डेटा 2 डिरेक्टरी मला का सापडत नाहीये कशी सापडणार तो जोपर्यंत तुम्ही डेटावरती डबल क्लिक करत नाही तोपर्यंत तुम्हाला डेटा 2 डिरेक्टरी नाही सापडणार बरोबर आहे तसं जोपर्यंत तुम्ही सीडीला सांगत नाहीये की तू रूट मध्ये जाऊन मग डेटा डिरेक्टरी फाइंड कर राईट सो त्याच्यामुळे तुम्हाला रूट मेन्शन करावं लागेल याला म्हटलं जातं फुल पाथ ओके सो पाथचे पण दोन प्रकार आहेत आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत एक आहे रिलेटिव्ह पाथ आणि एक आहे ऍब्सोल्यूट पाथ ठीक आहे आताच डिस्कस करूयात आपण आता आहेच तर आता डिस्कस करूयात की रिलेटिव्ह पाथ काय असतो आणि ऍब्सोल्यूट पाथ काय असतो ठीक आहे सो लेट सपोज मला काय करायचंय मी समजा आता आहे सीडी करते आणि जाते कुठे रूट डिरेक्टरीला जाते ठीक आहे सो आता ls करते pwd करते मी आता रूट डिरेक्टरीला आता मला कुठे जायचंय रे मला डेटा 5 डिरेक्टरीला जायचंय किंवा डेटा 4 डिरेक्टरीला जायचंय ओके डेटा 4 डिरेक्टरीला जाण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत ओके सीडी ठीक आहे सीडी तुम्ही सगळ्या सुरुवातीपासून पाथ लिहा काय लिहा स्लॅश नाही स्लॅश हा राईट रूट देन डेटा डिरेक्टरी देन डेटा 2 डिरेक्टरी देन डेटा 3 डिरेक्टरी आणि देन डेटा 4 पर्यंत मला जायचंय असं पण तुम्ही लिहा ठीक आहे चालेल तुम्ही कुठे जाणार आहे डेटा 4 डिरेक्टरी लिहिणार सो तुम्ही अख्खा पूर्ण याला काय म्हटलं जातं रे ऍब्सोल्यूट पाथ ऍब्सोल्यूट म्हणजे तुम्ही स्लॅश पासून स्टार्ट होतो ऍब्सोल्यूट पाथ ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम स्लॅश ओके ऑलवेज स्टार्ट फ्रॉम स्लॅश आता रिलेटिव्ह पाथ म्हणजे काय रे मी आत्ताच सांगितलं डॉट तुमचं काय रिप्रेझेंट करणार आहे प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी सो प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी काय आहे माझी नाही मला पहिला ह्याला गेलं पाहिजे रूट डिरेक्टरीला गेलं पाहिजे ओके का बरं असं आलं इकडे स्लॅश द्यावी लागणार आहे मला राईट सो मग जाणार आहे मी माझ्या रूट डिरेक्टरीला जाणार आहे ठीक आहे सो बघितलं का स्लॅश तुम्ही पुढे मागे देता तर याच्यामध्ये खूप फरक पडतो लिनक्स मध्ये ओके आता मी इथं आलेली आहे इथून मला आता परत सेम डेटा 4 डिरेक्टरीला जायचंय तर माझी pwd जी आहे स्लॅश रूट इथं आपण स्लॅश रूट पण दिलं ना तो द्यायची गरज नाहीये मी काय करणार डॉट स्लॅश सीडी गेलं पाहिजे ती डॉट स्लॅश सो डॉट काय रिप्रेझेंट करणार आहे माझी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी सो आता मगाच्या केसमध्ये आपण इकडे स्लॅश रूट लिहिलं होतं हे लिहायची गरज नाहीये आता या स्लॅश रूटच्या आत जो सगळा पाथ आहे डेटा 4 पर्यंत जायचा तो तुम्हाला मात्र मेन्शन केला पाहिजे ठीक आहे डेटा 2 डिरेक्टरी डेटा 3 डिरेक्टरी आणि डेटा 4 डिरेक्टरी सो तुम्ही काय केलं डॉटनी काय रिप्रेझेंट केलं रे डॉट रिप्रेझेंट युअर प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी याला म्हटलं जातं रिलेटिव्ह पाथ
ओके, लेट सपोज मी समजा आता डेटा 2 डिरेक्टरी मध्ये आहे. ओके, डेटा 2 डिरेक्टरी मध्ये आहे. इथून मला डेटा 5 डिरेक्टरी मध्ये जायचा आहे. सो मी दोन प्रकारे जाऊ शकते. एक तर मी स्लॅश पासून चालू करणार. स्लॅश पासून जो पाथ चालू होतो तो म्हणजे रिलेटिव्ह पाथ. सो मी काय सांगते, CD ला आधी तू रूट मध्ये जा, त्यानंतर तू डेटा डिरेक्टरी मध्ये जा, त्यानंतर तू डेटा 2 डिरेक्टरी मध्ये जा, त्यानंतर डेटा 3, त्यानंतर डेटा 4 आणि त्यानंतर डेटा 5. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण सांगू शकतो की तू कम्प्लीट तो जाणार आहे डेटा 5 मध्ये. ठीक आहे. परत मी जाते, कुठे जायचं मला, कुठे आहे आपण, डेटा 2 ला. परत मी डेटा 2 ला येते. ठीक आहे. आता मला काय करायचंय, डेटा 2 मधून, नाहीतर एक डिरेक्टरी अजून अप येते. आता मला काय करायचंय, डेटा डिरेक्टरी मधून डेटा 5 डिरेक्टरीला जायचंय. सो सध्याची प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी काय आहे, स्लॅश रूट स्लॅश डेटा. सो आता मी काय करणार, CD डॉट स्लॅश, डॉट म्हणजे काय रिप्रेझेंट करणार आहे, स्लॅश रूट स्लॅश डेटा. सो याच्यामध्ये मी मगाशी पूर्ण कंप्लीट स्लॅश पासून ते डेटा पर्यंतचा पाथ लिहिला, तो स्किप करू शकते. मला फक्त जी माझी प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी आहे ती सोडून त्याच्या आतला मला कंप्लीट पाथ द्यावा लागेल. सो त्याच्या आत काय पाथ आहे, डेटा 2, डेटा 3, डेटा 4 आणि डेटा 5. ओके, तुम्ही कुठेपर्यंत पोहोचले रे, डेटा 5 पर्यंत. सो दोन्ही वेजनी तुम्ही जाऊ शकता, ऍब्सोल्यूट पाथ किंवा रिलेटिव्ह पाथ. हे तुम्हाला कधी उपयोगाला येणार आहे, जेव्हा आपण एखादी फाईल कॉपी करणार आहे, जेव्हा एखादी फाईल आपण पेस्ट करणार आहे, जेव्हा एखादी फाईल आपण मूव्ह करणार आहे, तेव्हा तुम्हाला हे पाथ इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, कारण की तिथे तुम्हाला काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नाहीये, तुम्हाला सगळं कमांड लाईन थ्रू एखाद्या कमांडला तुम्हाला सगळ्या कमांड्स द्यायच्या आहेत की तू इथून जा, इथं जा, तिथं जा. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण कुठे आलो रे, डेटा 5 मध्ये आलो. आता तुम्ही मला सांगा बरं, आपण कशा प्रकारे येऊ शकतो. आता मला जायचंय डिरेक्ट मेन डिरेक्टरीला, कसं जाणार, आयदर तुम्ही काय करू शकता रे, असं पण करू शकता, CD करू शकता, रूट डिरेक्टरीला येणार आणि CD डॉट डॉट करा, राईट, असं पण तुम्ही करू शकता. चलो, आता इथून मला जायचं आहे डेटा 2 डिरेक्टरीला. चलो, कोण सांगणार आहे, एक मिनिट सांगू दे, ह्याला आदित्यला सांगू दे. डेटा 2 पर्यंत जायचंय. स्लॅश डेटा 2. ओके, चलो, आता मला काय करायचंय, डेटा 2 पासून डेटा 5 पर्यंत, आता डेटा 5 पर्यंत मला रिलेटिव्ह पाथ यूज करून जायचंय. कोण सांगतंय, रिलेटिव्ह पाथ, थांब जरा. येस, एक मिनिट, असं सूरज. डॉट स्लॅश डेटा 3 स्लॅश डेटा 4. ओके, ठीक आहे. आता परत मला डेटा 2 डिरेक्टरीला यायचं आहे. येस, CD अजून एकदा डॉट डॉट. कुठे आले, डेटा 2 डिरेक्टरीला आलेले आहे, राईट. 3 डिरेक्टरी अप जायचंय म्हणजे 6 डॉट द्यायचे, 3 वेळा, म्हणजे कपल कपल मध्ये 2 2 2 3 असे डॉट द्यायचे मला, असं लक्षात ठेवा तुम्ही. आता मला सांग, येस योगेश, आता इथून मला डेटा 5 ला जायचंय बाय युझिंग ऍब्सोल्यूट पाथ. येस, काय करणार, तुला का काय बोललास, कस करायचं, स्टॉप करायचं, जायचं. हा ठीक आहे, मग तू जाऊ शकतोस. CD स्पेस स्लॅश रूट स्लॅश डेटा, कुठे जायचं आहे, डेटा पहिला का, डेटा 5 ला जायचं, पहिला. ओके, डेटा 2 स्लॅश डेटा 3 स्लॅश डेटा 4 स्लॅश डेटा 5. ठीक आहे, चलो. सो साक्षी, मला आता या डेटा 5 मधून डिरेक्ट मेन डिरेक्टरीला जायचंय. मेन म्हणजे आपली स्लॅश वाली डिरेक्टरी. कसं जाणार आपण, डिरेक्ट मेन डिरेक्टरी आपली कसं जाणार, बरोबर आहे. तर मग कॉन्फिडेंटली सांग ना.
ओके, सो दामिनी, मला आता इथून जायचं आहे डेटा 2 डिरेक्टरीला. कसं जाणार? cd slash root slash data slash data 2. ओके, ठीक आहे. सो तुम्हाला बेसिकली समजलंय आता. आता मला सीडी मध्ये तुम्ही चुकलेला नाही पाहिजे. तुम्हाला दोन्ही पण पाथ मी एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, घरी प्रॅक्टिस करायची, सीडी कसं करायचं, ओके, पाठीमागं कसं यायचं, 2 डिरेक्टरी अप कसं जायचं, 2 डिरेक्टरी डाऊन कसं जायचं. ठीक आहे, चलो. सो अजून एक 2-3 कमांड्स आपल्या काल राहिलेल्या होत्या, त्यावेळेस मी कव्हर करून घेते. आपण हु एम आय बघितली होती. हु एम आय काय करणार आहे? जो लॉग इन प्रेझेंट युजर आहे तो दाखवणार आहे. हु काय करणार आहे? टोटल म्हणजे जेवढे पण युजर तुमच्या सिस्टीम मध्ये लॉग इन आहेत आणि ते टर्मिनल वाईज दाखवले बघा त्यांनी. टीटीएस काय, आपण त्या दिवशी टीटीवाय कमांड बघितलेली, राईट, जे टर्मिनल ओपन आहे त्याच्यासाठी. सो प्रत्येक टर्मिनल वाईज जेवढे तुमचे, जर तुम्हाला लिस्ट ऑफ दी प्रेझेंट वर्किंग युजर्स बघायचे असतील तर तुम्ही काय करणार आहे? हु यूज करणार आहे. हु तुम्हाला काय करणार आहे? जेवढे काही प्रेझेंट वर्किंग युजर्स असतील, लॉग इन युजर्स, ते तुम्हाला दाखवणार आहे. हु एम आय काय करणार आहे? ज्या युजर तुम्ही आता प्रेझेंटली काम करताय त्या युजरचं तुम्हाला नाव दाखवणार आहे. ओके, आता सध्या मी रूट युजरनी काम करते, हु एम आय मला तो पर्टिक्युलर युजरचं नाव दाखवणार आहे. ओके, हु एम आय काय करणार आहे? आता समजा बघ, मी रूट युजरनी लॉग इन झाली आणि आता मी रूट युजर आहे. जर मला बघायचं की मी कोणत्या युजरनी लॉग इन झालेले आहे सध्या, तर मी काय करणार आहे? हु एम आय. हु एम आय माझा करंट लॉग इन युजर दाखवणार आहे, एकच युजर. पण जर मला मशीन मध्ये केवढे करंट लॉग इन युजर आहेत बघायचे सगळे, कारण की आता बरेचसे मल्टी युजर आहे ना ही सिस्टीम. सो रूट असू शकतो, लोकल युजर जर तृप्ती आहे, लोकल युजर नेहा आहे, राम आहे, सॅम आहे, जेनी आहे. सो सगळे जे युजर आहेत ते लिस्ट ऑफ युजर तुम्हाला दाखवणार आहे हुनी. ओके, सो टोटल युजर जर बघायचे असतील, लॉग इन युजर्स किती आहेत, हु यूज करणार. हु एम आय जर फक्त करंट लॉग इन युजर बघायचं असेल तर तुम्ही हु एम आय यूज करणार आहे. ओके, ठीक आहे. सो तुम्ही कॅल कमांड सोबतचे आणले का रे? आणले. मी तुम्हाला सांगितलेले फ्लॅग्स कोणकोणते असतात, काय काय करणार आहेत. सो डेट कमांड बद्दल पण आपण बघूयात. -3 डिस्प्ले प्रिव्हियस करंट, हे तुम्ही ट्राय करून बघितलं का, फक्त लिहून आणलंय? यूज करून बघितलं का त्याच्यासोबत? लिहिण्याचं काही ऑप्शन नाहीये, आपल्याला प्रॅक्टिकल करायचंय, ट्राय करून बघायचं ह्याच्यावरती. काय प्रॉब्लेम आला तर मी आहे की, ट्राय करून बघा या गोष्टी. ठीक आहे, सो बेसिकली आपण काय करतो रे? ओके, सो जर मला डेट चेंज करायची, आत्ताची डेट काय आहे? ठीक आहे, आता जुलै 30 आहे. जर मला ती आता 23 सप्टेंबर सांगितलेली ना मी तुम्हाला, सो डेट -s, त्यानंतर मी काय करणार आहे? 23 सप्टेंबर 2024. ओके, सो बघा बरं, आता जी डेट आहे ती काय आलेली आहे? 23 सप्टेंबर मंडे आलेली आहे. ओके, सो इथून पुढची डेट ती कन्सिडर केली जाणार आहे. आता जर मला परत, आज कोणती डेट आहे? 30 जुलै 2024. ओके, सो तुम्ही अशा प्रकारे डेट चेंज करू शकता. ठीक आहे, आता अजून एक कमांड आहे शटडाउन. टाइम पण सेट करू शकतो आपण. बघितलं तुम्ही, एक्सप्लोर केली कमांड टाइम सेट करायची, कशी करणार सांगा? त्याच्यामध्येच करू शकतो आपण. आता डेट -s, मला जर समजा फॉर एक्झाम्पल मला आता करायचे की समजा 15 वाजून, म्हणजे पर्टिक्युलर 23 सप्टेंबरला सकाळचे नाही, रात्रीचे 11:30 करायचे. काय करणार? 23 कोलन 23 कोलन 30 11:30 करायचे आहेत ना. 24 आवर्स आपलं घड्याळ असतं. हा, सो कारण की ते AM PM तुम्ही करू नाही शकत, त्याच्यामुळे तुम्हाला असं करावं लागणार आहे. 15 सेकंड हे तर मला टाइम करायचंय. कधीच करायचंय? 23 सप्टेंबर 2024 या दिवशी तुम्हाला हे टायमिंग करायचं. ते टायमिंग आलं बघा, जे तुम्ही केले 23, 30, 15. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता. टायमिंग पण चेंज करू शकता आणि डेट पण चेंज करू शकता. परत मला आत्ताचं टायमिंग करायचं, काय करणार आहे? किती वाजले आता सांगा बरं. जर दोन्ही सोबत करायचं असेल तर डेट म्हणजे टाइम आणि डेट दोन्ही सोबत टाकायचं ना.
हो स्पेस द्यायचे फक्त तुम्ही मध्ये. इथे बघा मी इथे दिलंय, स्पेस द्यावे लागणार. कोलन मध्ये स्पेस नाही द्यायचे, टायमिंग झाल्यानंतर स्पेस द्यायचे. मग हा तुमचा सिंटॅक्स असा आहे 23 सप्टेंबर 2024. ओके 15 19 00 30 जुलै येणार आहे 2024 राईट. सो आलेली आहे माझी डेट. आता मला जर मशीन शटडाऊन करायचं आहे तर मी आयदर काय करणार आहे, इकडे जाणार आहे. ठीक आहे, अरे यार मी हे बूट करून बसले त्याच्यामुळे जरा हँग होतं माझं. ठीक आहे, सो मी काय करणार, इथे जाणार आणि इथे करू शकते. हा कसं करणार आहे, बाय युजिंग ग्राफिकल युजर इंटरफेस. पण जर हेच मला जर कमांड लाईन थ्रू करायचंय, ओके कमांड लाईन थ्रू करायचं आहे, तर मी शटडाऊन जर कमांड फायर केली, शटडाऊन ओके शटडाऊन जर फायर केली तर एक सिस्टीमने एक पर्टिक्युलर पिरियड ठरवून ठेवलेला असतो, त्या पिरियड नंतर ते शटडाऊन होणार आहे. ओके त्या पिरियड नंतर शटडाऊन होणार आहे. पण जर मला लगेच शटडाऊन करायचं आहे तर मी शटडाऊन नाव करू शकते. आता करत नाही तर शटडाऊन होईल मशीन. एंटर केल्यानंतर काय होणार आहे, शटडाऊन नाव. पण मला जर ते काय करायचंय, आता मी जे शटडाऊन केलेलं आहे ते मला कॅन्सल करायचंय, कारण की मी शटडाऊन ऑलरेडी फायर करून ठेवलंय ना. ते जर मला कॅन्सल करायचंय तर मी काय करणार, शटडाऊन -c दॅट इज कॅन्सल. तो कॅन्सल होणार आहे. ओके सो मी आता 3 कमांड सांगितल्या, शटडाऊन, शटडाऊन नाव आणि शटडाऊन -c. कॅन्सल करण्यासाठी आपण शटडाऊन -c यूज करणार आहे. ओके त्यानंतर अजून आज तुमचं काय रिमेनिंग राहिलेलं आहे, बेसिक्स मध्ये आता QMI झालं, LL पण वापरू शकतो. तुम्हाला अलाइज सेट करावं लागणार आहे कोणतीही कमांड. अलाइज सेटिंग पण आपण बघणार आहोत की LL म्हणजे काय असतं. ठीक आहे, किंवा LS हा ऑलरेडी सिस्टीमने अलाइज सेट करून ठेवलेला आहे म्हणून तुम्ही यूज करू शकता. तुम्ही पण अलाइज सेट करू शकता. एखाद्या जर समजा ही कमांड आहे ls-ltr, ही कमांड आहे. ह्या ls-ltr च्या जागी मला जर असं वाटतं की फक्त जर L केलं, मी एंटर केलं तर जे ls-ltr जे आउटपुट देते तेच मला दिसावं. ठीक आहे, तर आपण याला अलाइज कसं सेट करायचं ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, कॉन्फिगर नाही, एक कमांड आहे अलाइज साठी, ती पण टेम्पररी आणि परमनंट करायचं त्याच्यावरती डिपेंड असणार आहे तुमचं. ठीक आहे, सो काय येस, फ्लॅग म्हणजे काय असणार आहे की आता डिफॉल्ट बिहेवियर, LS चा डिफॉल्ट बिहेवियर काय आहे रे, की डिफॉल्ट फक्त ज्या फाईल्स आहेत, कोणत्या अशा फाईल्स की ज्या हिडन नाहीयेत, ज्या डॉटनी चालू होत नाहीयेत, अशा सगळ्या फाईल्स रिप्रेझेंट करणं. पण मला सगळ्या फाईल्स बघायच्या आहेत. दिस इज द डिफॉल्ट बिहेवियर ऑफ LS. पण जर मला डिफॉल्ट बिहेवियर चेंज करायचं आहे आणि मला काय बघायच्या आहेत, सगळ्या हिडन फाईल्स पण बघायच्या आहेत, तर मला फ्लॅग पास करावा लागणार आहे. ओके सो फ्लॅग तुमचे काय करणार आहे, बेसिकली त्या कमांडचं डिफॉल्ट बिहेवियर चेंज करणार आहे. डिफॉल्ट बिहेवियर चेंज करून त्यांनी काय केलं, आता डॉटनी चालू होणाऱ्या सगळ्या फाईल्स मला दाखवलेल्या आहेत. Okay, so if you want to change the default behavior of your command, you can use the flags or options. ठीक आहे, ओके फ्लॅग्स हायफनने स्टार्ट होतात ना? हो सगळे फ्लॅग्स हायफनने स्टार्ट होतात तुमचे. दिस इज द सिंटॅक्स ऑफ द लिनक्स. ओके अजून याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आजच्या सेशन मध्ये कोणाला? ठीक आहे, क्लिअर. ओके आता उद्यापासून आपले मेन ऑपरेशन चालू होत आहेत. एखादी फाईल कशी क्रिएट करायची, एडिटर्स काय असतात वगैरे त्या सगळ्या गोष्टी आज बेसिक. पण CD ची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, याच्यावरतीच आपल्या पुढच्या गोष्टी आहेत. मूव्ह कशा करणार, CP कशा करणार, जॉब शेड्यूल करताना पण तुम्हाला पाथ द्यायचे आहेत. सो प्रॅक्टिस इट. ओके चलो, सो लेट मी सी की काय राहिलंय का आजच्या बेसिक कमांड मध्ये. हिस्ट्री झालं ना आपलं, हिस्ट्री झालं ना रे. शो हिस्ट्री ऑफ कमांड्स. तुमच्या ऑनलाईन बॅचला पण झालं पाहिजे, नाही झालेलं अजून. तुम्ही जॉईन करू शकते. माझं 1 दिवस मिस झालंय. चालेल, आता चालू होईल ऑनलाईन बॅच गुरुवारपासून. नाही संपलंय ऑनलाईन बॅचचं एकाचं नेटवर्क. एक ऑनलाईन बॅच आहे, 2 ऑनलाईन बॅचेस आहेत ना. एकाचं संपलंय म्हणजे उद्या संपलंय, उद्या लास्ट आहे.
ठीक आहे. तुम्ही परवा जॉईन होऊ का? हो होणार. परवा दिवशी नाहीये त्यांची बॅच, परवाच्या दुसऱ्या दिवशी. व्हॉट इज बद्दल झालं ना आपलं. व्हॉट इज झालं, शटडाऊन झालेलं आहे. यू नेम राहिले आपलं, राईट. यू नेम काय असणार आहे आणि फ्री काय असणार आहे. ओके, या दोन कमांड राहिलेल्या आहेत. सो यू नेम आणि फ्री. यू नेम बघा हा, जर तुम्हाला सिस्टीमचं नेम, ठीक आहे, सिस्टीमचं नेम जर बघायचं असेल तर यू नेम. आता सिस्टीम बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघायची असेल तर कोणता यू नेम सोबत फ्लॅग तुम्ही पास करणार, हा तुमचा एक्सरसाइज आहे. मॅन पेजेस जायचे आज बघायचे. जर डिटेल इन्फॉर्मेशन मला बघायची असेल यू नेम बद्दल तर आपण काय करणार आहे, हा फक्त सिस्टीमचं नाव दाखवणार आहे. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे आपली, लिनक्स आहे. पण मला त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन बघायची, कोणते फ्लॅग्स पास करणार आहे. ओके, हा तुमचा एक्सरसाइज आहे. ओके, आणि काय म्हटलं आता, कोणती कमांड राहिली बोलले मी, यू नेम आणि फ्री, राईट. सिस्टीम मध्ये किती स्पेस अवेलेबल आहे, ठीक आहे. विंडोज मध्ये तुम्ही कसं बघता रे, दिस पीसी मध्ये जाता आणि ड्राईव्ह वरून तुम्हाला कळतं ना की किती स्पेस अवेलेबल आहे. हे जर तुम्हाला बघायचं असेल की सिस्टीम मध्ये किती स्पेस अवेलेबल आहे, सो फ्री जे तुम्हाला, जर तुम्ही डिफॉल्ट बिहेवियर जर फ्रीचं बघितलं तिथे काहीतरी तुम्हाला नंबर्स मध्ये तो आकडा दिसायला लागलाय, पण याच्या पाठीमागे काही युनिटच नाहीये, राईट. म्हणजे MB मध्ये, GB मध्ये. सो तुम्हाला ते कळणार कसं काही युनिट नसेल तर. सो ह्युमन रिडेबल फॉर्मॅट मध्ये जर तुम्हाला आउटपुट बघायचं असेल तर आपण काय फ्लॅग पास करणार आहे रे, -H. -H म्हणजे ह्युमन रिडेबल. आता बघा बरं, तुम्हाला दिसतंय टोटल स्पेस किती आहे, मेमरीची 1.8 GB अवेलेबल आहे. यूज किती आहे त्यांनी इथं दिलेलं आहे. यूज किती आहे 70. G म्हणजे काय, GB गिगाबाईट. M म्हणजे काय, मेगाबाइट्स, MB. ओके, K म्हणजे काय, किलोबाइट्स. ओके, ठीक आहे. सो यांनी आता दिलेलं आहे. आता हे शेअर्ड काय असतं वगैरे आपण बघणार आहोत. आता जस्ट तुम्हाला जर स्पेस बघायची असेल की किती अवेलेबल आहे तर त्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहे रे, फ्री. -H काय करणार आहे, ह्युमन रिडेबल फॉर्मॅट मध्ये आउटपुट डिस्प्ले करणार आहे. गॉट इट. चलो, यू नेम बद्दल आता बघ, हे यू नेम केल्यानंतर तुला काय दिसतंय, फक्त लिनक्स. मला डिटेल इन्फॉर्मेशन हवी आहे अजून. सो यू नेम सोबत एक फ्लॅग पास करावा लागतो. यू नेम सोबत एक फ्लॅग पास करावा लागतो जो काय सांगतो, डिटेल इन्फॉर्मेशन देतो की काय आहे, कसं आहे, सिस्टीमची डिटेल इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणार आहे. सो तुम्हाला जाऊन आज मॅन पेजेस बघायचे आहे आणि उद्या मला ऑप्शन सांगायचं आहे फ्लॅग कोणता आपण पास करणार आहे. ओके, आणि उद्या मी CD करायला पहिल्यांदा सांगणार, कोणालाही एकाला सांगणार आहे CD करायला. याच्यामध्ये साक्षीला बोलवणार आहे. आता साक्षीच्या मम्मी पप्पा आलेले, साक्षीचा परफॉर्मन्स विचारायला. सो उद्या शो मी युअर परफॉर्मन्स, उद्या CD करू, प्रॅक्टिस करा, ठीक आहे. जॉब पाहिजे ना, प्रॅक्टिस करायची मग. चलो, सो आता मला टर्मिनल वरून एक्झिट व्हायचं, काय करणार आहे मी, येस. ओके, चलो, बाहेर पडायचं तर आपण काय करतो रे, राईट साईडचं कंट्रोल दाबतो. जर हा ब्लॅक एरो म्हणजे तुमच्या व्हर्च्युअल मशीनचा एरो असणार आहे. राईट साईडचं कंट्रोल दाबल्यानंतर इकडे व्हाईट एरो पॉपअप होणार आहे, त्याने तुम्ही बाहेर पडू शकता. ओके, चलो. सो समजतं तुम्हाला कसं वाटतं ना टीचिंग.